यांनी मतदार यादीमधील गंभीर त्रुटींकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं। त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातील दुबार नोंदींची यादी वाचून दाखवली आणि त्याची कागदपत्र मोठ्या पडद्यावर सादर केली। तर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आघाडीच्या इतर नेत्यांनी देखील निवडणुकांमध्ये मतचोरी आणि मतदार यादीतील गोंधळामुळे भाजपला फायदा झाल्याचा आरोप केला आणि या मोर्चामुळे मुंबईचा राजकीय पारा चांगलाच चढलाय। दरम्यान या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून देखील पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी 31 विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी सांगून टाकली। यातील काही हायलाइट्स पाहूयात। तर शेलारांनी वाचलेली यादी नेमकं काय सांगते, कुठे किती मुस्लिम दुबार मतदार आहेत याचा दाखला देत असताना आमदार रोहित पवार यांचा कर्जत जामखेड जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 5562 दुबार मतदार असल्याचं शेलारांचं म्हणणं आहे। तिकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा मतदारसंघ त्या ठिकाणी तर तब्बल 30,601 दुबार मतदार असल्याचा दावा शेलार करतात। तिकडे आमदार नाना पटोले यांच्या साकोलीमध्ये 477 दुबार मतदार, तर वांद्रे पूर्व ज्या ठिकाणी आमदार वरुण सरदेसाई आहेत त्या ठिकाणी देखील मुस्लिम आणि ख्रिस्ती असे मिळून 13,313 दुबार मतदार असल्याचा दावा आशिष शेलारांनी केलेला आहे। त्यांनी वाचून दाखवलेल्या यादीतले हे हायलाइट्स आपण पाहतोय। त्यानंतर आमदार अमित देशमुख लातूर शहरातला जर आपण आकडा पाहिला तर दुबार मतदारांची संख्या त्या ठिकाणी 20,613 असा दावा शेलारांचा आहे। आमदार सुनील प्रभू दिंडोशी मधून दुबार मतदार आहेत 5,347। विक्रोळीमध्ये ज्या ठिकाणी आमदार सुनील राऊत त्या ठिकाणी आहेत दुबार मतदार आहेत 3,450। मालाड पश्चिम ज्या ठिकाणी आमदार असलम शेख यांचा हा मतदारसंघ दुबार मतदार आहेत 17,007। तर शेलारांनी सादर केलेल्या या आकडेवारीवरून आता राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांची नवी थरारक लढत सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यात आशिष शेलारांनी ही आकडेवारी सादर करत वोट जिहादचा मुद्दाही पुढे केलाय। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट निशाणा साधलाय। हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडवा तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय। मुस्लिम दुबार मतदार असेल तर तुमचा कडवा हे मांडू पाहताय आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद। हा वोट जिहाद आहे। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल। कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते। ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही, पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। इतकंच काय तर आशिष शेलारांच्या या पत्रकार परिषदेनंतर मनसेकडूनही त्यांच्यावरती पलटवार करण्यात आलेला आहे। पाहूया। आजही निवडणूक आयोगाच्या वतीने मी उत्तर देणार नाही। मी सुरुवातीलाच सांगितलं आमच्या भूमिकेप्रमाणे त्यांची भूमिका असली तरी प्रचलित पद्धतीचा विसर राज ठाकरेंच्या पक्षाला पडलेला दिसतोय। ती प्रचलित पद्धत काय आहे ज्याच्यावर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत? ती प्रचलित कायदेशीर पद्धत आहे। बूथ प्रमुख याने बूथमधल्या मतदारांचं ओळखपत्र बघावं, म्हणजे मतदारांशी संपर्क करावा। आम्ही करणार आहोत, तुम्ही करा। BLA 1 BLA 2 ही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे। ज्या हरकती आणि सूचना घेण्यामध्ये अधिकृत निवडणूक आयोगाचा भाग तुम्ही करत नव्हतात, झोपले होतात। आम्ही करतो, यापुढे करणार आहोत। निवडणुका प्रत्यक्ष असताना बूथ एजंट, पोलिंग एजंट
घेऊ ना आम्ही ऑब्जेक्शन दुबार मतदारांवर, तुम्ही घ्या, प्रचलित पद्धतीने चला. त्यामुळे प्रचलित पद्धतीत ज्या दिलेल्या योजना आहेत कार्यपद्धती त्याचं वहन करून निवडणूक करता येते. फक्त ही मांडणी करू नका, भोईर, पाटील, कल्याण, डोंबिवली ही मांडणी करा. मुस्लिम दुबार मतदारांवर मूग गिळून राज ठाकरेजी तुम्ही काय. आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो. सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही. मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही. त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही. मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय, त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही. आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे, या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं. ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला, फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले, तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे?